नमस्कार. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली त्या गीतेतला हा सार आहे. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढेल त्या त्या वेळेला धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी इथं येईल असा तो कृष्णाचा संदेश होता. हा संदर्भ जो आजचा आहे तो भागवत गीते संदर्भातला आहे. ही भागवत गीता की जी गीता आपल्या हिंदू धर्मामधला अतिशय पवित्र असा ग्रंथ मानली जाते. आज संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी जी काही दोन मुलं आहेत ना, ही मुलं आज मी तुमच्या समोर आणली आहेत. आणि ही मुलं आहेत बार्शी, जिल्हा सोलापूर. याचं नाव आहे, तू नाव सांग तुझं. स्वप्नील सतीश पाठक. तुझं नाव सांग. सान्वी सतीश पाठक. स्वप्नील आणि साडवी हे दोघेही बार्शीचे आहेत. येथील नवीन मराठी शाळेमध्ये ते इयत्ता 3री मध्ये आणि ही 4थी मध्ये शिकतात. परंतु कौतुक तुम्हाला सांगतो की या दोघांची भगवद्गीता पाठ आहे. त्या भगवद्गीतेतला कोणताही अध्याय सांगितलं की ते श्लोक सांगतात. आणि 700 श्लोक एकूण त्या भगवद्गीतेमध्ये आहेत. आणि 700च्या 700 श्लोक आणि संबंध भगवद्गीता या दोघांचे तोंडपाठ आहे. खरं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की यांचं जर वय पाहिलं तर हा इयत्ता 3रीला आहे आणि ही दिदी जी आहे ही आता 4थीला आहे. बार्शीमध्ये ज्या शाळेमध्ये शिकतायत त्या शिक्षणामध्ये पण त्यांची गती खूप चांगली आहे. मात्र ज्या वेळेला माझ्या लक्षात आले की हे भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये अभ्यास करतात आणि भगवद्गीता यांची तोंडपाठ आहे, त्यावेळेला मी यांना भेटायसाठी खास मी इथं आलोय आणि या दोघांशीच आपणच गप्पा मारणार आहोत. तर या भगवद्गीता तोंडपाठ आहे तर त्याच्यासाठी किती एकूण अध्याय किती आहे त्याच्यामध्ये? एकूण अध्याय 18 आहेत. 18 अध्याय आहेत. आणि एकूण श्लोकांची संख्या किती आहे? 700. आणि बरं हे सगळे तू पाठांतर केले त्याचं एक उदाहरण आम्हाला सांगशील? एखादं मला एक कोणताही समजा जो पहिला अध्याय कोणता आहे? पहिला अध्याय अर्जुन विषाद योगचा आहे. पहिला अध्यायातला तू कोणताही श्लोक सांग. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले? 5वा जो अध्याय आहे तो 5वा अध्याय कोणता आहे? कर्मसन्यास योग. बरं, कर्मसन्यास योग मध्ये एकूण श्लोकांची संख्या किती आहे? 29. 29. बरं, तर 29 मधला तू मला 4थ्या क्रमांकाचा श्लोक सांग. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. 9वा अध्याय. तर 9वा अध्याय कोणता आहे? राजविद्या राजगुह्य योग. बरं, अध्यायामध्ये किती एकूण श्लोक आहेत? 34. बरं, 34 श्लोकांच्या मध्ये तुला जर मी म्हणालो की तू 22वा श्लोक सांग तर? अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषान्निष्ठाभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. बरं, तू मला सांग की हा तुझा तू अध्याय जे आहेत ना, एकूण 18 अध्याय, एका अध्यायामध्ये किती श्लोकांची संख्या सरासरी? पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग, त्यामध्ये एकूण 47 श्लोक आहेत. दुसरा अध्याय आहे सांख्य योग, त्यामध्ये एकूण 72 श्लोक आहेत. तिसरा अध्याय आहे कर्मयोग, त्यामध्ये एकूण 43 श्लोक आहे. चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग, त्याच्यामध्ये एकूण 42 श्लोक आहेत. 5वा अध्याय आहे कर्मसन्यास योग, त्यामध्ये एकूण 29 श्लोक आहेत. 6वा अध्याय आहे आत्मसंयम योग, त्यामध्ये एकूण 47 श्लोक आहेत. 7वा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग, त्यामध्ये एकूण 30 श्लोक आहेत. 8वा अध्याय आहे अक्षर ब्रह्म योग, त्यामध्ये एकूण 28 श्लोक आहेत. 9वा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग, त्यामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. 10वा अध्याय आहे विभूती योग, त्यामध्ये एकूण 42 श्लोक आहेत. 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग, त्यामध्ये एकूण 55 श्लोक आहे. 12वा अध्याय आहे भक्ती योग, त्यामध्ये एकूण
20 श्लोक आहे. 13वा अध्याय आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, त्यामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग, त्यामध्ये एकूण 27 श्लोक आहेत. 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग, त्यामध्ये एकूण 20 श्लोक आहेत. 16वा अध्याय आहे दैवासुर संपत्ती विभाग योग, त्यामध्ये एकूण 24 श्लोक आहेत. 17वा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग, त्यामध्ये एकूण 28 श्लोक आहेत. आणि सर्वात मोठा जो अध्याय आहे शेवटचा तो आहे मोक्ष संन्यास योग, त्यामध्ये एकूण 78 श्लोक आहेत. हे सगळं त्याच्या तोंडपाठ आहेत आणि हे नुसते त्याने अध्यायांची नावं सांगितली नाहीत, तर त्या अध्यायांच्या श्लोकांची संख्या सांगितली. पण नुसती संख्या पण नाही. मी त्याला मगाशी पण विचारलं, मी आता अजून एकदा तुमच्यासाठी विचारतो की एखादा अध्याय समजा, तर एखाद्या अध्यायामध्ये 18वा अध्याय जो आहे, 18व्या अध्यायामध्ये सर्वाधिक श्लोक आहेत 78 संख्या श्लोकांची आहे, बरोबर आहे का? किती? 78 संख्या आहे. आता मी त्याच्यातल्या 18व्या अध्यायातल्या 78 श्लोकांच्या पैकी कोणताही एक मी त्याला सांगायला लावतो. मी त्याला सांगतो की 78 पैकी चौथा जो श्लोक आहे त्याच्यातला, तर तो चौथा श्लोक तो आम्हाला सांगशील 78 मधला? सांगतो. तो सांगशील? सांग. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम, त्यागो हि पुरुषो व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. किती सुंदर आहे की स्वप्नील सतीश पाठक याची आई ही अतिशय गृहिणी आहे. ते खाजगी एका ठिकाणी तिच्या उदरनिर्वाहासाठी त्याच्या आई काम करत आहेत. त्याचे वडील जे आहे ते सतीश पाठक, तेही उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करतायत. मात्र जी दोन्ही मुलं आहेत ना, ही दोन्ही मुलं खऱ्या अर्थानं, म्हणजे ज्याला गुणवत्ता म्हणतो आपण, ज्याला आपण खऱ्या अर्थानं एकाग्रता म्हणतो, की ज्याला आपण एकचित्तपणा म्हणतो, की ह्या सगळ्या गोष्टी ह्या दोघा मुलांच्या मध्ये आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही भगवद्गीता माझ्याकडे आहे. आणि भगवद्गीता जी आहे ना, ही भगवद्गीता म्हणजे आपल्याला सुद्धा एखादा श्लोक म्हणायचा नंतर सुद्धा आपल्याला उच्चार लवकर येत नाही आणि आपल्याला अध्यायांची संख्या सुद्धा अनेकांना सांगता येत नाही. मात्र यांचा वय पाहता या मुलांच्याकडे बघितल्यानंतर मला आनंद या गोष्टीचा वाटतो की हा जो भाग आहे ना, हा संस्काराचा भाग आहे. दुसरी गोष्ट की बैठक आहे, ती बैठक कोठे? अध्यात्माची बैठक आहे, त्याचा एक तो भाग आहे. आणि बघितलं की इथं संपलं हे घर, सगळं एवढंच आहे हे घर, आणि हे घर संपलं. आणि एवढ्या छोट्याशा घरामध्ये सुद्धा म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने ही मुलं घडतायत, त्याचं मला खरं कौतुक वाटतं. स्वप्नील, तुला असं विचारेल की या सगळ्या पाठीमागची प्रेरणा आणि याच्यासाठी तू नेमका किती वेळ, कधी सकाळी उठतो आणि या सगळ्याचा अभ्यास केव्हा करतो? मी याचा अभ्यास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करतो व संध्याकाळी 8-9 वाजता झोपतो व पहाटे 4 वाजता उठतो. रोज 4 वाजता उठतो. दीदी, तू 4 वाजता उठतो? मी पण 4 वाजताच उठते आणि रात्री 8 किंवा 9 वाजता झोपते. बरं, संध्याकाळी झोपायची वेळ 8. आणि संध्याकाळी झोपायची वेळ 8, आणि सकाळी उठायची वेळ पहाटेचे 4. बरं, तू हे सगळं करतो, हे भगवद्गीता अध्यात्माचा अभ्यास करतो. बरं, हा अभ्यास करतानाचा त्याचा वेळ सकाळचा असतो का सायंकाळचा असतो? सकाळचा. ओके, छान. बरं, दुसरी गोष्ट की हे सगळं तुझ्या तोंडपाठ आहे भगवद्गीता, तुला आम्ही आता बघितलं सुद्धा. पण तुझ्या शाळेत जे आहे ना, शाळेमध्ये तू किती वेळ आहे? तुला शाळेमध्ये किती मार्क आहेत? आज मला 300 पैकी 256 मार्क आहेत व मी इयत्ता 3रीला शिकतोय. बघा, मुलं ही शाळेमध्ये सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत आणि ह्या सगळ्यांमध्ये अध्यात्माचा अभ्यास करतायत. आध्यात्मिक बैठक जी आहे ना, आध्यात्मिक बैठकीसाठी भव्य दिव्य इमारतीची गरज नसते, तर भव्य दिव्य अशा विचारांची गरज असते. या इतक्या छोट्याशा खोलीत सुद्धा आई आणि वडिलांच्या संस्काराने घडलेली ही 2 मुलं आहेत. मी खरं तर तुम्हाला कौतुकाने सांगेल की हे आई वडिलांचं श्रेय जसं आहेच आहे, मात्र सर्वात महत्वाचं की त्यांच्या बुद्धिमत्तेचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. खरं तर जगातली सगळीच मुलं हुशार असतात, मात्र यांनी काय केलं की यांनी स्वतःला नियंत्रित केलंय. याचं म्हणणं आहे दोघांचं की 8 वाजता रोज झोपतायत आणि ते पुढे पहाटे 4 वाजता उठतायत. पहाटेच्या वेळेला ते भगवद्गीतेचा अभ्यास करतायत आणि उर्वरित वेळेत शाळेचा अभ्यास करतायत. शाळा करून आली की पुढे मग तो शाळेचा अभ्यास करतायत. बरं, मला एक गोष्ट विचारायची की जो सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुम्ही 2 मुलं, तू 3रीला आहेस, साडवी बेटा तू 4थीला आहेस. मोबाईल किती वेळ वापरतो? फक्त 1-2 मिनिटं अभ्यास बघायला वापरतो आणि त्यानंतर ठेवून देतो. तू? मी फक्त अभ्यास बघते आणि ठेवून देते लगेच. बर, तू गेम वगैरे असलं काही मोबाईलवर? नाही. व्हेरी गुड, वा. बरं, भगवद्गीतेचा अभ्यास जो आहे ना, हा अभ्यास तू केव्हापासून सुरू केलास?
मी का नोव्हेंबर 2023 पासून सुरू केलाय. मग तुला हे सगळे श्लोक 18 अध्याय आणि एकूण एवढे 700 श्लोक पाठ आहेत, तर 700 श्लोकांचं पाठांतर तू करताना काय केलंस नेमकं? मी पहिल्यांदा श्लोक वाचले, नंतर अजून एकदा वाचले व नंतर डोळे झाकून एकदा म्हणण्याचा प्रयत्न केला. वा, म्हणजे त्यांनी 2 वेळेला वाचन केलं आणि एकदा चिंतन केलं आणि मग चिंतन करून मग ते श्लोक पाठ झाले. तुझी प्रेरणा काय? तुझं आम्हाला तू मोकळ्या मनानं सांग. माझी प्रेरणा आहे की घरात भगवान श्रीकृष्णांचं नाव घुमावं म्हणून मी हा गीतेचा अभ्यास सुरू केला आहे. कर्नाटकातले दक्षिणपीठ शृंगेरी मठातले जे शंकराचार्य आहेत, त्या शंकराचार्यांनी सुद्धा हे प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव केलाय आणि असे अनेक प्रमाणपत्र आहेत देशभरातून. म्हणजे गीता परिवारानं पण स्वप्नीलला कौतुक आणि खरं थाप दिले कौतुकाची. याला मेडल्स आहेत ना, हे गीता परिवाराच्या वतीने मिळालेत आणि राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी त्याचं कौतुक केलंय. मी आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन की ती स्वप्नीलसाठी खूप महत्वाची आहे, आपल्या बार्शीकरांसाठी खूप महत्वाची आहे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी सुद्धा महत्वाची आहे. मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रासाठी सुद्धा ती खरं अभिमान वाटावी अशी ती गोष्ट आहे. अयोध्येचे जे काही राम मंदिर आहे, अयोध्येचं राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत गोविंदगिरी महाराज. तर गोविंदगिरी महाराजांनी कुरुक्षेत्रावर त्याला या मार्च महिन्यामध्ये आमंत्रित केलंय. आणि का तर त्याचे श्लोक कंठस्थ आहेत. देशातले राज्य आणि त्याच्या राजधान्या सुद्धा त्याच्या 2 पट आहेत. किती किती राज्य आहेत? राज्य किती आहेत? राज्य आहेत 28 व केंद्रशासित प्रदेश आहेत 8. वा, व्हेरी गुड. म्हणजे त्यात घनसंख्या पण तुझी मुखोद्गत आहे, कंठस्थ आहे. घनसंख्या किती पासून कितीपर्यंत? 1 पासून 10 पर्यंत. वा, छान. म्हणजे बघा, घरामध्ये पाहिलं पण तर त्या घरामध्ये टीव्ही नाही आहे, एक पत्र्याची खोली आहे. ही एक पत्र्याची खोली आहे. अतिशय साधारण कुटुंब आहे. मात्र कुटुंब साधारण असलं, घर साधारण असलं, विचार मात्र विलक्षण असा प्रभावी आहे. कारण विचारण असाधारण आहे आणि त्या दोघांचंही खरं कौतुक वाटतं. मला वाटलं की आपण यांच्याशी बोलावं, स्वप्नीलशी गप्पा माराव्यात, पण स्वप्नीलशी पण गप्पा मारल्या. हे पण विचारू की आई आणि बाबा हे खूप साधे आहेत, म्हणजे मजूर म्हणून काम करत आहेत, मजुरीचंच काम करत आहेत थोडक्यात. परंतु ते या सगळ्यांमध्ये काय नेमकं, म्हणजे त्याला तुला काय अभ्यासाबद्दल, काही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल, तुझ्या वेळापत्रकाबद्दल सांगतात का? तुझं वेळापत्रक सगळं तयार केलेलं असते? मीच तयार केलेलं असते. आणि तुझ्या वेळापत्रकानुसार तू सगळं अभ्यास करतो? हो. वा. आणि आता तुला कलेक्टर व्हायचंय, स्वप्नीलला कलेक्टर व्हायचंय. मला कडून आनंद वाटला खरं. ह्या दोघांचे बाबा आणि ही आई आहे. काय या दोघांच्या बद्दल तुमचं काय काय हे सगळं कसं इतकं विलक्षण हे प्रतिभा या मुलांच्याकडं, हे सगळा अभ्यास, या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? कसं झालं, गोविंददेवगिरी महाराजांची ज्या वेळेला ह्याची प्रथम भेट झाली त्यावेळेला गोविंददेवगिरी महाराज ह्याला 6व्या अध्यायातील 41वा श्लोक म्हणले. श्लोक सांग स्वप्नील, 6व्या अध्यायातील 41वा कोणता होता? प्राप्य पुण्यकृता लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्टोभिजायते. याचा अर्थ असा की हे पुण्य आत्मे तुमच्या घरात चुकून जन्माला आलेत म्हणले आणि हे तुमच्या घरात जन्मलेत, हे तुमचं खूप मोठं भाग्य आहे. पुढे जाऊन ह्याला आमच्या वेदपाठ शाळेत पाठवावं आणि तिथे ह्याचं पुढचं शिक्षण करावं असं त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलेलं आहे. व्हेरी गुड. काय तुम्ही आई म्हणून काय वाटतं तुम्हाला या मुलांच्या इतक्या सगळ्या पाठांतरांचं कंठस्थ, भागवत गीता कंठस्थ आहे या दोघांची. आई म्हणून तुम्हाला सुद्धा कौतुक वाटत असेल, परंतु काय या सगळ्यांच्या मध्ये हे दोघांना खूप अभ्यास कर म्हणावं लागतं का? मनानेच करतात ते का? ते सगळं कसं काय, तुम्हाला नेमकं काय वाटतं या दोघांच्या बद्दल? विशेष म्हणजे हे दोघांवरती श्रीकृष्णाची एवढी असीम कृपा आहे ना, की हे दोघं माझी मुलं आहेत, त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. ते बोलून व्यक्त होत नाही. आईला अभिमान वाटतं, कौतुकच वाटतं. आई अफाट असते, वडील अफाट असतात आणि या दोघांचं खरं लेकरांचं कौतुक आहे. मला असं वाटतं की बार्शीमध्ये हरिपूर रोडवर, म्हणजे इथं मी आल्यानंतर मला ज्यावेळेला वाटलं की हे सगळं भगवद्गीतेसारखा एखादा ग्रंथ आहे की जो ग्रंथ संस्कृत आणि मराठी दोन्ही संमिश्र आहे. म्हणजे संस्कृत श्लोक आहे त्याचे आणि पुन्हा मराठी अर्थ आहेत, हे सगळं त्याचं कंठस्थ आहे. खरं कौतुकच वाटलं एकदम. आणि
मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या अतिशय चांगल्या जाणकार जे काही लोक असतील अभ्यासातली, त्यांनी सुद्धा एकदा या कुटुंबाची, पाठक कुटुंबाची एकदा भेट घ्यावी आणि आवर्जून ह्या दोघांची भेट घ्यावी. या दोघांची पुन्हा एकदा तुम्ही खात्री करावी की बाबा तुम्ही पण या, तुम्ही पण त्यांना विचारा, इथं या, त्यांना भेटा. खूप भारी वाटेल तुम्हाला की इतक्या छोट्या एका पत्र्याच्या घरात राहणार हे कुटुंब आहे. मात्र याची जी काही बुद्धिमत्ता आहे ना, ही बुद्धिमत्ता हे पत्रे छेदून आकाशाकडे, आभाळाकडे जाणारी ही बुद्धिमत्ता आहे. भागवद्गीता, ज्या भागवद्गीतेने अखिल मानव जातीला जगण्याबद्दल सांगितलं, वर्तनाबद्दल सांगितलं, ज्या भागवद्गीतेनं म्हणजे ती कुरुक्षेत्रावर जरी अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितली असली तरी अखिल मानव जातीला ती गीता सांगितलेली आहे. आणि म्हणून त्या गीतेतले जे 18 अध्याय आहेत की पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की अर्जुन विषाद योग असेल, कर्मयोग असेल, कर्म संन्यास योग असेल, आणि या 18 अध्यायांमध्ये मानवी जीवनातले वेगवेगळे ज्या काही समस्या येत आहेत या समस्यांवर मात कशी करावी हे पण गीतेनं सांगितलंय. आणि खूप भारी या सगळ्या गोष्टींमध्ये वाटतं की बाबा ही मुलं इथं एवढी म्हणजे तरबेज आहेत. मी नक्की तुम्हाला आठवणीने सांगेल की एकदा या, एकदा बार्शीमध्ये आणि या दोघांना भेटा. तुम्हाला खरंच विलक्षण आनंद वाटेल. तुम्हा पाठक परिवाराचं खरं मनापासून आभार, आणि तुम्हाला स्वप्नील तुझंही बेटा खूप आभार. 9-22 श्लोक म्हणून दाखवतो. अनन्या चिंतयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमो वाम्यम. आणि भगवान श्रीकृष्णांच्या घराचा उदरनिर्वाह भागवतात. वा, छान, व्हेरी गुड बेटा, छान, खूप छान आनंद वाटला. आणि सगळ्यांना मी आवाहन करेन की शेवटी काय असतं की पैसा जो आहे हा पैसा आहे, हा पैसा खिशात असतो आणि विचार हा डोक्यात आणि माणसं मनात, अशा पद्धतीचं ते वर्गीकरण असतं. खरं पैसा कुठेही असू द्या, मात्र विचार जो आहे ना, तो विचार आणि आचार खूप चांगला असला पाहिजे. आणि या घरामध्ये विचार आणि आचार खूप चांगला आहे, ह्या दोघांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आपण येतो आणि जातो, मात्र आल्यानंतर आपल्या अस्तित्वाच्या खानाखुणा आपल्याला खरं तर निर्माण करता आल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे की दोघंही त्यांच्या अस्तित्वाच्याच नाही तर आई वडिलांच्या सुद्धा अस्तित्वाच्या खानाखुणा ते दोघं निर्माण करतील. खरं तुमचे मनापासून आभार.